मला माहिती आहे हे बोलायची ही योग्य वेळ नाहीये, पण खूप दिवसापासून मनात साठून राहिलं होतं ते मला बाहेर काढायचंय. शिवानी, मला तुझी माफी मागायची होती. मी जे काही वागलो त्याची मला खूप लाज वाटतेय. मी खरंच तुला खूप त्रास दिला. सॉरी. तुला माहितीये की लोक म्हणतात की एक मुलगी आणि एक मुलगा यांच्यात फक्त मैत्रीचं नातं कधीच असू शकत नाही, कारण त्या नात्याचं रूपांतर प्रेमात होतच. पण माझा तुझ्यावर विश्वास होता पंटर. मला वाटायचं की पंटर माझा खूप चांगला मित्र आहे. तुझ्या आणि माझ्या मैत्रीमध्ये जे विश्वासाचं नातं होतं ना, ते माझ्या आणि अरुणाच्या मैत्रीमध्येही नव्हतं. आणि या सगळ्या प्रकरणामुळे मी एक मित्र म्हणून तुला गमावलंय पंटर. मला ते सगळं विसरून जायचंय शिवानी. मला तुझी मैत्री खूप महत्वाची आहे. तू माझ्याशी परत मैत्री करशील? मी खरंच परत असं नाही वागणार. आता येऊ मी अरुणाचं घर दाखवायला? चल. कुठे नेतोयस तू? ये नाही सावकाशा भात सांडलाय. ठेव पाय पाईप. ये ये सरळ. अरुणा. अरे पंटर, ये चहा घेणार आहेस? नाही नाही, चहा नको. माझ्या बरोबर कोण आलाय बघ. कोण? शिवानी. ये ये. अगं बाई शिवानी, तू बस मी सतरंजी आणू का? नाही तर पवारांची खुर्ची. आई जरा शांत हो, शांत हो. अगं इतकी काय फॉर्मली वागतेस तिच्याशी? तुझ्यासाठी जरी ती जयराज देशमुखांची मुलगी असली तरी माझ्यासाठी माझी बेस्ट फ्रेंड आहे. काय कशी आहेस? नाहीये फार बरी. जवळची मैत्रीण म्हणवतेस ना मला. मदत मागायला काय तुला लाज वाटतंय? आणि ती पण पैशासारख्या कमी महत्वाच्या गोष्टीची. तुझ्यासाठी असू शकतो ग कमी महत्वाचा, कारण तुझ्याकडे खूप आहे. मी अजिबात बोलणार नाही. अगं काका, तुम्ही काही काळजी करू नका. आपण सगळ्या टेस्ट करून घेऊ. फक्त स्वतःची काळजी घ्या. अरुणा, आई ती मुलगी माझा आदर्श आहे. तिच्याकडे एवढे प्रॉब्लेम चाललेले असतात, पैशांची चणचण असते, पण ती मुलगी लढत असते आयुष्याची. अगं बरं झालं अरुणाचा विषय काढलास. कसे आहेत का तिचे पापा? आहेत तसेच आहेत ग आई. मला त्यांना पैशांची मदत करावीशी वाटते ग. त्याच्या सगळ्या टेस्ट करून घ्यायच्या आहेत. पप्पांना न कळता आपण काही करू शकत नाही. मला तुला तेच सांगायचं होतं. परवा तुझ्या पप्पांनी मला ब्लँक चेक दिलाय शॉपिंग करण्यासाठी. माझं काय म्हणणं आहे, शॉपिंगवर पैसे घालवण्यापेक्षा कोणाचा तरी जीव तरी वाचेल ना. एक काम कर, त्यांच्या ट्रीटमेंटला किती पैसे लागतात ते विचार, चेकवरती अमाऊंट घाल आणि त्यांना देऊन टाक. आई पण पप्पांना कळणार नाही ना. त्याची काळजी तू करू नकोस, मी आहे. आणि ऐक, माझ्या ओळखीचे एक किडनी स्पेशलिस्ट आहेत. त्यांना सांग, त्यांना जाऊन भेटा. मी त्यांना फोन करते, माझा रेफरन्स द्यायला सांग. ते बघतील काय करायचं ते. थँक्यू आई. रात्री सगळी निजानीत झाल्यावर काम करायचा. काम झाल्यावर मला लगेच फोन करायचा. तिकीट काढून ठेवलेली आहेत. लगेच मुंबई बाहेर पालायचा. समजलाव? चला चला चला, निघाव निघाव जाऊ. थँक्स. थँक्स फॉर एव्हरीथिंग. तुझे आभार मी कुठल्या शब्दात. आभार मानायला शब्द कशाला हवेत? कृती बस झाली. माझ्या प्रत्येक अडचणीत खरंच प्रत्येक वेळेला तू माझ्यासाठी धावून आलीस. अरू, हे असे फ्रेंडशिप बँड बांधून चॉकलेट्स आणि गिफ्ट्स देऊन अशी मैत्री नाही साजरी करतायत. अगं अडीअडचणीच्या वेळेस जे एकमेकांसाठी धावून जातात ना, तेच खरे मित्रमैत्रिणी असतात. आणि आपण सगळ्या जणी खऱ्या मैत्रिणी आहोत. हे तू एकदम करेक्ट बोललीस. बघ ना, आपल्या टीमचं नाव पण इंद्रधनू आहे. किती साजेसं नाव आहे ना. आपण 7 जणी आहोत, अशा वेगवेगळ्या आहोत, पण तरी सुद्धा आतून किती जोडल्या गेलेल्या आहोत, है ना.